सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत निंभोरा धामंत्रीजवळ एक गाव आहे, छोटंसं गाव आहे। या गावामध्ये श्री संत लहानूजी महाराजांची असीम कृपा आहे। या गावावर बरेचसे भक्त आहेत, तर त्यापैकी एक थोटे नावाचे आजोबा आपल्यासोबत आहेत, जे बाबाजीच्या कार्यक्रमाकरता अजूनही अन्नदान सेवा करतात। धान्य सेवा गोळा करण्याचं काम ते अजूनही गावामध्ये याही वयात करतात। जवळपास 77 वर्ष वय आहे त्यांचं। दाजी जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी बाबा। जय लहानूजी बाबा। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। रामकृष्ण दमराजी थोटे, मूळचे राहणारे निंबोराचे। तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव तुम्हाला आहे, सगळ्यात पहिले तुम्ही दर्शनाला कधी गेला होतात बा? इथून सगळी माहिती तुम्ही या लहानूजी स्वानुभव या चॅनलवरती सांगायची आहे। तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा वयाच्या कोणत्या वर्षी बाबाजीचं दर्शन घेतलं? 20 वर्ष। वयाच्या 20व्या वर्षी। तेव्हा तुम्ही बाबाजीला पाहिलं? तर बाबाजी कुठे राहे तेव्हा? कडूच्या घरी, त्या वाड्यात राहे काय? इथून काय न जाय मग तुम्ही दर्शनाले? पायदळ। कोणासोबत जाय? एकटी जाव, असं तू कोणाही बरोबर जाव, मी एकटंच जाऊ नये मी। हो काय? लोकही जाईल, चालले लोकही बरोबर जाव, नाही तर मी दर सोमवारीच जाव। बरं, तर तुम्हाला आलेले अनुभवापैकी एखादा अनुभव सांगा। बाबाजी कसे होते बा? बाबाजी सडपतले। हो, नाही त्याचं महात्म्य सांगा ना, काय अधिकार होता त्याचा? त्याचा अधिकार फार होता। त्याचा अधिकार म्हणजे सूर्याचे तपचारी माणसं होते ती। ध्यानस्थी होते ती। बोले ते चाले। त्याच्या बोलल्याबरोबर अनुभव ये, बेमारी हटे। कोणाले म्हटलं का नोकरी लागते, नोकरी लागे। जाय लायण्या लेका तुला अक्कल नाही, अक्कल भेटे। हो, हर एक भेटे। तुमच्या आई होती ना बिमार? अजून काय प्रसाद गिसाद? प्रसादी दे। कायचा ते प्रसाद? चिरंगी, पेढा। पेढा द्यायले, चिरंगी दे। असं का? जर त्याच्या लहरीप्रमाणे एखाद्या डावानं बेतानं ठोकी लोक, ठोकल्यावरही दुरुस्त होय काय? हो। बापरे, हे पाहिलं का तुम्ही? हो 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 हो। वर्षातून किती वेळा जायचं दर्शनाला? मी दर सोमवारीच जाऊ। असं का? हो, दर सोमवारी जाय का? हो हो, दर सोमवारीच जाय। माझा भाऊच होता तिथं लहान। तुमच्या घरी एखादा प्रसंग किसंग घडला त्याबद्दल सांगा ना। ह्या प्रसंगातून बाबाजीने सावरलं बा आम्हाला? सावरलं, प्रत्येक प्रसंगातून सावरलं आम्हाला बाबाजीनं। सांगा ना एखादा प्रसंग। आमच्याले जर जेवाची सोय नाही होती, बरं, आमच्यावर बाबाजीचीच कृपा झाली। कशी सांगा ना? बाबाजीनं दिलं जमीन जुमला, हेच होतं। बाबाजीनं भर पाडली त्याच्यात, यश दिलं, हेच दिलं। हो, जमीन जुमला किती होता तुमच्या वर्षी? त्या वक्ती एकातली 8-9 एकर होती। किती भाऊ आहे तुम्ही? दोघं, रमेशराव न तुम्ही? हो काय? तर मग ते 7 वर्ष रमेशराव तिथं राहिले, टाकले, शिकाले। कोणाकडे थांबले? बाबाजीच पाशी। बापरे, बाबाजी सेवा केली आहे? हो हो, 7 वर्ष शिकायलाच जाय। मग बाबाजीची सेवा कशी केली ते ना? ते शाळेत जाय, काही भक्त लोक होते तिथं। मग माझी आई होती बेमार, माझी बुढी राहिली 2 वर्ष तिथं। मग बुढीपाशी ह्या राय रमेश। कोणती बिमारी झाली? टीबी। बापरे, तर 2 वर्ष माझी बुढी राहिली तिथं। मग ह्या लहान भाऊ महार आहे तिथं। मग याचं नाव टाकलं, रामदास बुवा होते भक्त कडंबे। मग इथंच राय रे। मग त्याचं नानपूरले नाव टाकलं, शाळेत जाय। मग 5व्या वर्गापासून तर मॅट्रिक पावतर तिथंच शिकला तो। रमेशराव तुमच्यापेक्षा लहान आहे का? हो। असं काय? आणि तुम्ही गावात राह? हा, मी गावात राह, कास्तकारी बुडा मी। आई वारली होती। नाही, जेव्हा हे तुमचे लहान भाऊ राय रमेशराव तिथं, तेव्हा आई होत्या म्हणता ना? होती, मग 2 वर्षानं वारली तिथून। मग तिथून 2 वर्षानं तर बाबाजीच्या प्रसादान झालत्या का दुरुस्त? झालत्या। आता ती बेमारी होय, आता बाबाजीवर काही जे प्रारब्ध ते होतं ते झालं, तरी आम्ही सोडलं नाही। पण तुमच्या लहान भावाची आता सेवा घडली ना त्यावेळेस? हो, सेवा घडली। जमीन जुमला झाला, जास्त झाला का मग तेव्हापासून? शेतीत वाढ झाली का मग? बापरे, किती एकर घेतली मग त्याच्यानं? त्यानं घेतली 7 एकर। हो, 4 आणि 3 7, 9.5 एकर।
हो काय हा. एकूण हो म्हणजे तुमच्या हिशावर झाली मग रमेशरावच्या हा. अल्लग हो मामांग लग्न होते माही काही झाली नाही. हा कामकाज झालं हा. पोरीचे 2 पोराचं म्हाताऱ्याचं मरण हो हे झाले तुम्ही त्या मोठे होय हा असं का तर असा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहे छोटे कुटुंबावर हा 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 असं काय बाबाजीचा हा म्या मग मा नाताईचे त्याचे 3-3 हजार रुपये भरले जेवण्याचे गाईच्या निवदाचे गोसेवा न गुरुदक्षिणा गुरुदक्षिणा या योजना तिन्ही आहे ना तिन्ही दोन्ही नाताईचे भरले माय 6,000 हजार का बापरे. हा 6,000 हो ते ना. अन्नदान तर आजीवन आहे योजना हो हो चांगलं काम केलं तुम्ही दोन्ही नाताईचे मग आल्या ती भरले म्या असं काय हा तर तुमच्या भावाच्या हातानं रमेशरावजी आज उपस्थित नाही आहे तर तुमचे लहान भाऊ हो आणि तुम्ही सगळा प्रसंग सांगितला भावाचा हो की बा भावाला तिथं कशाबद्दल राहा लागलं बा रामदासजी कळंबे जे सेवक होते सेवक बाबाजीचे त्यांनी ठेवून घेतलं तिथंच राह बा आता हो तर तिथून शिक्षण घेतलं मग त्या हो आहे की नाही? 5वी पासून तर मॅट्रिक पावतं नानपूरले हो नानपूरले मग तिथंच राहिले समजा बाबाजी पाशी हा आई वारली तरी राहिलेला हा बाबाजीने ठेवून घेतलं हा हा तर आता जो या वर्षीच्या जन्मोत्सवामध्ये बाबाजीच्या 140व्या जन्मोत्सवामध्ये हा जो सेवेकऱ्यांचा सत्कार झाला हो तर संस्थांनं यथोचित सत्कार केला ना त्याचा रमेशरावजी थोटेचा आहे की नाही हा यथोचित सत्कार झाला हा म्हणजे संस्थांचा असा एक प्रामाणिक उद्देश होता का बाबाजीच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं सेवा का होईना जर बाबाजीची सेवा केली असन हा कोण दाढीकराची सेवा केली हा तर कोणी अन्न जमा करून धान्य जमा करून नेऊन दे त्या काळात बाबाजी असताना हा वेगवेगळ्या पद्धतीची सेवा केली आहे बाबाजीची तर त्या लोकांचा तिथं सत्कार करण्यात आला योग्य लोकांचा सत्कार झाला तर तुम्हाला तो सत्कार जो झाला तर त्याबद्दल काय वाटते बाबाजीचा सत्कार केला तर आनंद वाटते आनंद वाटते ना हा का बाबाजीने दखल घेतली नाही 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 अजूनही नाही नाही बरं बाबाजी बद्दल काय म्हणता तुम्ही बाबाजी गेले का हाय 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 म्हणता ना हा बाबाजी अजूनही आहे का नाही हाय बाबाजीनं समाधीत जरी असेल तरी बाबाजीचं अजूनही सगळ्या भक्तावर लक्ष हा हो आहे का नाही हाय तर दादाजी तुम्ही जे काही लहानूजी बाबांचे अनुभव सांगितले आणि तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही सांगता की मी माझ्या दोन्ही नाताईचे बा हो 3-3 हजार रुपये भरले आहे शाश्वत योजना आहे त्या संस्थांच्या अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा हो त्याच पद्धतीचं अलीकडे एक आता लहानू प्रसादालय नावाचं बांधकाम सुरू झालं आहे हो हो लहानू प्रसादालय हो ते बांधायची का गरज पडली आता आजच्या काळात हो की ज्यावेळेस उत्सव राहते जन्मोत्सव राहते हो परत पुण्यतिथी उत्सव राहते तर त्यावेळेस बाहेरचे खूप लोक येते हो हो लोक आले म्हणजे तिथं जागा भेटत नाही त्याला गैरसोय होते त्याला राहायला लागते हो मुक्कामानं आपण तर गावा शेजारचे लोक आहेत जातो नाही येतो त्याच दिवसावर आपल्याला मुक्काम करायची गरज नाही 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 परंतु त्या सोयीनं त्याची गैरसोय होते आम्ही आमच्या नजरेने पाहतो ना हो उत्सवामध्ये सप्त्यात पाहतो ना तर राहायची इच्छा राहते पण राहू नाही शकत एका खोलीत 7 जण राहीन कसे हो 10x12ची रूम आहे 10x10ची रूम आहे त्या काळात बांधून दिलेल्या भक्त आहे ना तर त्याच्यासाठी एक सुविधा व्हावी बा ह्या भक्ताच्या सुविधेसाठी लहानू प्रसादालय म्हणून भव्य दिव्य मोठी इमारत होऊन राहील हो हो तिथे जेवणाची व्यवस्था व्यायामाची मेडिटेशन हो सगळी व्यवस्था होणार आहे हो तर त्या कार्याकरता आपल्या लोकसहभागाची गरज आहे हो. फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण अर्पण केली पाहिजे हो हो तर या माध्यमातून तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सगळ्या लहानू भक्तांना जे आपलं चॅनल पाहत असतील हो हो लहानूजी स्वानुभव हो यांना फुल नाही फुलाची पाकळी बा लहानू प्रसादालयाच्या या योजनेसाठी संस्थांच्या हा अर्पण केली पाहिजे असं एक आव्हान करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले हा निगोड दादा आपल्या सोबत आहे तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय समर्थ लहानूजी महाराज की जय.